या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत त्या आजी आदित्यला विचारत असतात की बाळा कोण आहे ती जिच्यासाठी तुझ्या डोळ्यात पाणी आलंय आणि त्यावेळी आदित्य त्यांना सांगू लागतो की तिचं नाव पारू आहे आणि माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे, पण आता ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि डोळेसुद्धा उघडत नाही आहे. मला खरंच कळत नाही आहे की मी काय करू. आणि हे ऐकून त्या आजी म्हणतात की काळजी करू नको, तुझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे ना, मग तिला काही होणार नाही. आणि मग त्या आदित्यला वटपौर्णिमेच्या व्रताबद्दल सांगू लागतात. त्या म्हणत असतात की जर मनामध्ये श्रद्धा असेल ना तर नवरा किंवा बायको आपल्या जोडीदारासाठी हे व्रत करू शकतात. सुद्धा तुझ्या बायकोसाठी हे व्रत कर, बघ नक्कीच तिला बरं वाटेल. आणि हे ऐकून आदित्यही म्हणतो की ठीक आहे, पण मला माहीत नाही हे व्रत कसं करतात. आणि त्यावेळी त्या आजी म्हणतात की काळजी करू नको, मी तुला शिकवते. आणि मग त्यानंतर त्या आदित्यला वडाच्या झाडाजवळ घेऊन जातात. आणि मग त्यानंतर आदित्य पारूसाठी मनोभावे वटपौर्णिमेचं व्रत करायला सुरुवात करतो. त्याचवेळी दुसरीकडे जेलमध्ये मारुती खूप रडत असतो आणि पारूला लवकरात लवकर शुद्ध यावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतो. तर इकडे आदित्य त्या आजींनी सांगितल्याप्रमाणे वडाची पूजा करायला सुरुवात करतो. मग त्याचवेळी अहिल्या, दामिनी आणि पारू देखील वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी त्याच झाडाजवळ येतात. दामिनी अहिल्याला म्हणत असते की वहिनी मला तर ना खूप भूक लागली, त्यामुळे मी पटकन जाऊन पूजा करून येते, तुम्ही सावकाश पाठीमागून या. आणि मग ती लगेचच त्या वडाच्या झाडाजवळ जाते. तिकडे आदित्य इतर बायकांसोबत पारूसाठी व्रत करत असतो आणि नेमकी त्याच वेळी दामिनी त्या ठिकाणी येते. पहिल्यांदा तर तिचं लक्ष आदित्यकडे जात नाही, ती तिथे असणाऱ्या बायकांना तिचं मंगळसूत्र दाखवत बसते. पण मग त्यानंतर जेव्हा ती आदित्यला वडाला फेऱ्या मारताना पाहते तेव्हा तिच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ती खात्री करून घेते की हा नक्की आदित्यच आहे ना. आणि जेव्हा तिला समजतं की हा आदित्यच आहे तेव्हा ती खूपच खुश होते. दुसरीकडे प्रिया अहिल्याला म्हणत असते की आई वटपौर्णिमेची पूजा कशी करतात मला माहीत नाही, तुम्ही मला सांगाल ना. आणि त्यावर अहिल्या हसून हो म्हणते आणि मग ती प्रियाला त्या पूजेविषयी सांगू लागते. दुसरीकडे पारू अजूनही बेशुद्ध अवस्थेतच असते, तर सावित्री तिच्याजवळ बसून असते. ती रडतच पारूला म्हणत असते की पारू बाळा आता खूप झालं, प्लीज आता तू डोळे उघड. तुला माहिती आहे का सगळेजण तुझी किती काळजी करतायत. अगं तू अशी झोपली आहेस तर कोणाच्या जीवात जीव नाही आहे, सगळ्यांनाच तुझी खूप काळजी वाटते. आत्तापर्यंत तू प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा विचार केला, जे काही केलं ते किर्लोस्करांच्या कुटुंबासाठी केलं, स्वतःचा कधीच विचार केला नाही. मग आता तुला त्यांचा विचार मनात येत नाही का गं? आदित्य बाबांची किती वाईट अवस्था झाली आहे तुला माहिती आहे का, त्यामुळे आता तू पटकन बरी हो. आणि त्याचवेळी दुसरीकडे आदित्यला वडाला फेऱ्या मारताना पाहून दामिनी खूपच खुश होते आणि लगेच ती गोष्ट अहिल्याला सांगण्यासाठी निघते. अहिल्या आणि प्रियासुद्धा तिकडे जाण्यासाठी निघालेल्याच असतात, पण त्याआधीच दामिनी तिथे येताना म्हणते की वहिनी चला पटकन चला, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. आणि ते ऐकून अहिल्या वैतागूनच म्हणते की दामिनी काय झालं, प्लीज जे काही असेल ना ते पटकन बोल, कारण मला आधीच पारूच्या तब्येतीमुळे खूप टेन्शन येतं आहे. आणि हे ऐकून दामिनी हसतच म्हणते की काळजी करू नका, मला तुम्हाला जे काही दाखवायचं आहे ना ते त्या पारूच्या बाबतीतच आहे. बघा तिकडे जाऊन तुमचा लाडका आदित्य पारूसाठी कशी वटपौर्णिमेची पूजा करतोय. आणि हे ऐकून अहिल्या मोठ्याने दामिनीवर ओरडते, पण दामिनी म्हणत असते की मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले, तुम्हीसुद्धा बघा म्हणजे तुमचा विश्वास बसेल. आणि मग ती लगेच अहिल्याला घेऊन तिकडे जाण्यासाठी निघते. पण हे सगळं काही ऐकून प्रिया तर खूपच घाबरलेली असते, तीसुद्धा पटपट त्या दोघींच्या पाठीमागे जाते. पण त्यानंतर जेव्हा दामिनी अहिल्याला घेऊन त्या ठिकाणी येते तेव्हा त्या ठिकाणी आदित्य नसतो. आणि त्यामुळे अहिल्या दामिनीवर खूपच चिडते आणि दामिनी पुन्हा एकदा तोंडघशी पडते. त्यानंतर मग अहिल्या प्रियाला व्रत कसं करायचं हे सांगते आणि मग त्या तिघीजणी व्रत करायला सुरुवात करतात. दुसरीकडे आदित्य पुन्हा हॉस्पिटलमध्ये येतो. पारू अजूनही बेशुद्धच असते. आदित्य सावित्रीला म्हणतो की आत्या आता काळजी करू नका, आता पारू लवकरच बरी होईल. आणि मग त्यानंतर तो पारूच्या कपाळावर कुंकू लावतो आणि हे पाहून सावित्रीला खूप आनंद होतो. तर आदित्यला आठवतं की त्या आजींनीच त्याची पूजा पूर्ण झाल्यानंतर त्याच्याकडे ते कुंकू दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की आता हे कुंकू तू तुझ्या बायकोच्या कपाळाला लाव म्हणजे तिला लवकर बरं वाटेल. आणि मग त्यानंतर आदित्य पारूजवळच बसून राहतो. दुसरीकडे अहिल्या देखील मनोभावे वटपौर्णिमेची पूजा करत असते आणि त्याचसोबत पारूला लवकरात लवकर बरं वाटावं म्हणूनही देवाकडे प्रार्थना करत असते. दुसरीकडे मारुतीला देखील त्याच्या कृत्याचा पश्चाताप होतच असतो आणि तो सुद्धा पारूला बरं वाटावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतो. आणि मग त्यानंतर पारूलाही हळूहळू शुद्ध यायला सुरुवात होते.
ती बोटांची हालचाल करू लागते आणि हे पाहून आदित्यला आणि सावित्रीला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर आदित्य लगेच डॉक्टरांना बोलावून घेतो. डॉक्टर पारूला चेक करायला सुरुवात करतात आणि मग त्या आदित्यला सांगतात की खरंच हा एक चमत्कार आहे, कारण पारू आता नॉर्मल आहे, लवकरच ती शुद्धीवर येईल. पण आम्ही आजच्या दिवस तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवू आणि मग उद्या डिस्चार्ज देऊ. आणि हे ऐकून आदित्यचा आणि सावित्रीचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यानंतर आदित्य पळतच बाहेर जातो आणि तो गणपती बाप्पाचे आभार मानतो. तो रडतच म्हणत असतो की देवा, खरंच तुझे खूप उपकार झाले, मी तुझे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आणि त्याच वेळी प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि हसतच म्हणतो की दादा, खरंच तुझ्या प्रेमाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अरे काही ताकद आहे तुझ्या प्रेमामध्ये. तुझा जो विश्वास होता ना की माझी पारू मला कधीच सोडून जाणार नाही, तो खरा ठरला. आणि मग तो रडतच आदित्यला मिठी मारतो. तर दुसरीकडे गणी आणि प्रिया हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघालेलेच असतात, पण तितक्यात दामिनी त्यांना थांबवते आणि ती प्रियाला विचारू लागते की प्रिया, तुझ्याकडे एखादी पांढऱ्या रंगाची साडी आहे का गं? आणि हे ऐकून प्रिया रागातच तिच्याकडे पाहू लागते. तर दामिनी मूर्खासारखी म्हणत असते की अगं, मी तर ऑनलाईन पांढरी साडी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला जशी सिल्कची साडी हवी आहे ना तशी कुठे भेटतच नाही आहे. आता कधीही हॉस्पिटलमधून फोन येईल आणि आपल्याला कळेल ना की ती पारू गेली म्हणून, मग पांढऱ्या साडीची गरज तर पडणारच ना. मीडियासमोर मी व्यवस्थित दिसायला नको का? आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून प्रिया मोठ्याने तिच्यावर ओरडत्याने म्हणते की दामिनी काकू, काय बोलताय तुम्ही, तुम्हाला तरी कळतंय का? आणि त्यावेळी तो गणीही पारूच्या काळजीने रडायला सुरुवात करतो. प्रिया कशीबशी त्याला समजावत शांत करत असते. दामिनी मात्र हसत असते. आणि त्याचवेळी प्रियाला हॉस्पिटलमधून कॉल येतो. त्यामुळे दामिनी खुश होते. पण मग त्यानंतर प्रीतम तिला सांगतो की पारू शुद्धीवर आली आहे. आणि हे ऐकून प्रियाचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. आणि मग ती गणीला सांगते की गणी, तुझी तायडी आता शुद्धीवर आली आहे, ती लवकरच घरी येईल, चल आपण पटकन फ्रेश होऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ. आणि हे ऐकून गणीसुद्धा खूप खुश होतो आणि मग ते दोघेजण लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. पण या सगळ्या गोष्टींमुळे दामिनीचा मात्र चेहराच पडतो. तर दुसरीकडे पारूच्या जवळ सावित्रीच बसून असते. पारू कधी डोळे उघडते असं तिला वाटत असतं. आणि मग त्यानंतर एक नर्स त्या ठिकाणी येते. ती पारूला लावलेलं सलाईन काढते आणि मग त्यानंतर पारू हळूहळू डोळे उघडायला सुरुवात करते. आणि हे पाहून सावित्रीला खूप आनंद होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.